सरळ सरळ पुन्हा इकडेच वळायचे आपल्याला रामायणाचे आद्य रामायण करते ओळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी आणि बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे असे पुण्य पावन वाल्मिकी ऋषी यांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात आलो आहोत. थोडं बाजूला होतं का समाधी थोडं बाजूला थोडस बाजूला आणि या पुण्य पावन समाधी प्रांगणात आपण आलेलो आहोत. या समाधीचं वैशिष्ट्य असं वर जे 7 रांजण आहेत ते 7 रांजणही प्रसिद्ध आहेत. सर्व डोंगराळ भागामध्ये आता वारकरी आले तर तिकडे खूप जातात माऊलीच्या सोहळ्याच्या वेळेला आणि ही समाधी आहे. या समाधीची सेवा इथं पूर्वापार करणारी मंडळी इथं वाल्मिकी ऋषीचा सप्ताह होतो आणि आपण या वाल्मिकी आपली जी पंचकृषी प्रदक्षिण आहे यात काही ज्या संजीवन समाधी आहेत त्यात ही एक संजीवन समाधी वाल्मिकी ऋषीची. आज आपला संध्याकाळी मुक्काम आहे तिथं लिंगनाथ स्वामीची संजीवन समाधी म्हणजे सोपान देवाच्या पंचकृषी राहणारे जे अनेक संजीवन समाधी आहेत त्यात ही एक आहे. आणि इथे आपण येतो खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. इथे फार सुंदर फोटो काढून लावलेले ते संपूर्ण रामायण चित्र रामायण इथं रेखाटलेलं आहे. आपण ते शांततेत पाहायचंय. समस्त ग्रामस्थ बांधले गावातील भजनी मंडळ गावातील दिंडी गावातील महाराज मंडळी पत्रकार ग्रामपंचायत सोसायटी सर्व मंडळीच्या वतीने वारकऱ्याची खूप सोय केली जाते व आपल्या पंचकृषी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक अभंग होईल आणि मग सर्वांनी विश्रांती घेऊन काही चहा पाणी असं ते घ्यायचे. पादुका जाऊ द्या तिथं पालखी नाही न्यायची फक्त पादुका न्यायची. पालखी तर ठेव पालखी हा पालखी इथं ठेव. संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज सासवड पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष 11वे. आज मुक्काम दुसरा. संजीवन समाधी लिंगनाथ स्वामी महाराज यांच्या दरबारात आज आपण आलेलो आहोत. 2 साधूंची भेट गेली 11 वर्षापासून दरवर्षी होते. पूर्वी इथं मुक्काम नसायचा परंतु ग्रामस्थांनी मोठ्या अट्टहासाने आग्रहाने इथं मुक्काम घेतलाय. जरा चढ उतर आहे तुका म्हणे बहु करीतो विचार उतरे डोंगर एक चढे. रोज आता तर खूप डोंगर चढ उतर करून आपण सगळी मंडळी आलोत. ग्रामस्थांनी अतिशय असो मंत्र हिनत्रिया नगाजर्या विचारू सेवेमध्ये जमा करा करा शेवटी विचारून ठाया ठाव ते भाव राहिला आता तुकया पाशी नाही देवा तातडी बोलिलेले पुरे देवा पुढे उत्तरे क्षमा करा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकाऱ्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर तुका म्हणे काही पाहे पाठ ध्वजेचे चिरगुता कष्ट ऐसा मी एक चालवे आपल्या पारी बाप रखुमारे ऐसा मी एक
आता मज साह्य येथे करावे देवा देवा भोग्य रोगा जोडवनिया रुचिते होता तुका म्हणे आसो तुझे तुझं मस्तकी निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष पलीकडे कोंडाणा किल्ला आहे आणि ह्या कोंडाणा किल्ल्याच्या जवळचं मोठं गाव म्हणून ह्या गावाचं नाव कोंडणपूर. ज्यावेळेस ज्ञानोबरायांना समाधी म्हणजे तसं अगोदरचाच इतिहास. पूर्वी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना ज्यावेळेस समाजाने जाती बहिष्कृत केलं त्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी इथे येऊन राहिलेले म्हणजे ज्ञानोबरायच्या जन्माच्या अगोदर इथं आलेले. तदनंतर पुढं प्रसंग असा झाला की ही चारी भावंड जन्माला आली. चारी भावंड जन्माला आल्यानंतर मग संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपानदेव, मुक्ताई ही सगळी मंडळी आळंदीत त्रास झाला का मग ती कधी इथे येऊन थांबायची. मग इथून परत पैठणला, कधी केंदूरला, कधी आपेगावला, मुक्ताई आणि खूप मोठा यज्ञ केला. आता आपण मंदिरात जाऊ योगिनी मातेचा. आता या महिला तुकाई म्हणतात पण इथं खरं नाव योगिनी. कोंडणपूर निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष असं स्पष्ट दिलं. आता आपण मंदिरात शिरलं की उजव्या हाताला मोठा यज्ञकुंड आहे आणि त्या यज्ञकुंडात ह्या चारही भावंडांनी इथं मोठे यज्ञ केलेले. आणि मग ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीला बसते ज्ञानदेवा दिलेली समाधी नामदेवा स्थापिले निजपदी परिसा भागवताची वांग नदी सुष्णात केली कीर्तने. आणि मग ज्ञानोबरायला समाधी दिल्यावर खाली किती भाव राहिले? 3 भाव राहिले. आणि मग त्रिवर्गी म्हणितले जाता जाता हरी आम्हा कोंडणपुरी आज्ञा द्यावी. आणि मग भगवंत ज्यावेळेस ज्ञानोबरायला समाधी देऊन निघाले नामा म्हणे निघता हरी. ज्ञानदेव प्रार्थना करी देवा तुझी वैकुंठ हरी अमृता हृदयस्थ. देव निघाले तर मग 3 भावंडांनी हात जोडून प्रार्थना केली
त्रिवर्गी म्हणितले जाता जाता हरी आम्हा कोंडणपुरी आज्ञा द्यावी. इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपान देवा तोवरी करू सेवा जगदंबीची. हीच ती जगदंबा आहे. आणि मग इथं निवृत्तीनाथ महाराज सोपानदेव मुक्ताई खूप दिवस राहिले. इंद्रकीळ पर्वत रूप असे साक्ष नारायण स्वरूप कोंडणपूर निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष अशी ही योगिनी माता. आता तिला लोक तुकाई म्हणतात पण हिचं नाव योगिनी माता. आणि मग या योगिनी मातेची तिथं आपण येतो. थोडं बाजूला व्हा. इथं पाणी वगैरे पाणी खूप संजीवन पाणी म्हणजे तीर्थ आहे. खूप दुरून पाणी आलेलं आहे प्राचीन काळापासून. या तीर्थात निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय सोपानदेव मुक्ताबाई स्नान करायचे. या तीर्थाला या जगदंबेचा सवर आहे. या तीर्थाचं जो स्नान करील त्याचा शारीरिक कसली व्याधी असेल त्वचा रोग बरा होतो असं या तीर्थाचं महत्त्व आहे. दरवर्षी आपण ही सगळी मंडळी वारकरी येतोच आपण आणि इथं स्नान करतो. आता सर्वांना विनंती की आता भजन होईल. आधी सोपानदेवाचं स्नान होईल आणि मग आता काय करा मग आपण दर्शन घेऊ देवीचं. आपल्याला इथं मुक्कामी जर सकाळी जमलं तर स्नानाला या. मग थोड्या वेळाने स्नानाला. आता कोणाकडं कपडे नसते ना. रामकृष्ण खूप इथं एक आहे पलीकडे एक तिथे एक जिवंत झालं. अरे पाठीवर सोडायचं खाल्लंय ना वरून आता पुढं प्राचीन काळापासून चालत आली प्रदक्षिणा. समाधीच्या अभंगामध्ये इंद्रकीळ पर्वत रूप त्याशी साक्ष नारायण स्वरूप कोंढणपूर निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष. हिला नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये योगिनी माता म्हणतात. आता अर्वाचीन काळामध्ये तिला तुकाई म्हणतात. त्रिवर्गी म्हणितले जाता जाता हरी आम्हा कोंढणपुरी आज्ञा द्यावी. इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपान देवा तोवरी करू सेवा जगदंबीची. हीच ती जगदंबा आहे. कोंढणपूरची जगदंबा म्हणतात तिला. तिला योगिनी माता हिलाच म्हणतात. जगदंबा हिला म्हणतात. आणि आता अर्वाचीन काळामध्ये तुकाई म्हणतात. इथं ज्ञानोबराय सोपानदेव महाराज निवृत्तीनाथ महाराज मुक्ताईने मोठे यज्ञ केलेले आहेत. आणि ही मंडळी इथं अनेक दिवस राहिलेली. इथं
आणि ही पंचकृषी प्रदक्षिणेचं वर्णन चतुष्सीमा सांगत असताना इथं यावं लागतं, तेव्हा सासवडची प्रदक्षिणा घडते. आणि म्हणून आज आपण इथं आलो आहोत. पुजारी मंडळी दरवर्षी सोपान देवाचं खूप आणि वारकऱ्याचं खूप स्वागत करतात. पंचकृषीच्या वारकऱ्याच्या वतीने त्यांना खूप खूप अभिनंदन. असाच ऋणानुबंध राहो हे पांडुरंगाला प्रार्थना. देव सेवा सांभाळा देवोनी आनंदनाथ देव. आत्या आईचे रोटे देवटे आत्या आईचे रोटे देवटे निष्ठात देव. तेथील सर्वती देवाच्या मुठा उदवतो नदीओ. कोटी देवता मुना उदा उदा बोलती ओ. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला बाई पाऊला उदो बोला उदो बोला उदो बोला बाई पाऊला उदो बोला उदो बोला उदो बोला बाई पाऊला उदो बोला उदो बोला उदो बोला पाऊला हो. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी 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 हो. शोभे वाढवंती हो. कुंडलिका शोभा वाढवंती हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी 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 हो. तापाची तापाची करावया झाडणी. तापाची तापाची करावया झाडणी. पार्वती निर्माणी ऐसा जोगवा 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 मागेला. जोगवा 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 मागेला. मी गेलीला बोधाचा बोधाचा गेला मी गेलीला. वारीची प्राणीला ऐसा जोगवा 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 मागेला. ऐसा जोगवा 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 मागेला. भक्तीचा भक्तीचा करीन नवरात्र. भक्तीचा भक्तीचा करीन नवरात्र. पोटिया मागेल ज्ञानपुत्र. पोटिया मागेल ज्ञानपुत्र. धरीन सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्र. सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्र. भांडीला उपात्र. ऐसा जोगवा 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 मागेल. जोगवा 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 मागेल. पूर्ण बोधाची बोधाची घेईन परडी. बोधाची बोधाची घेईन परडी. अशा तुझेच्या पाणी नजरणी. अशा कृष्णेच्या पाणी नजरणी. मनो विकार विकार करीन कुरवंती. विकार विकार करीन कुरवंती. रथाची भरीन धुरणी. ऐसा जोगवा 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 मागेला. ऐसा जोगवा 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 मागेला. साधनी साधनी झाले मिरी संग. साधनी साधनी झाले मिरी संग.
केला संग काम क्रोध है जोडिये ले मांग मार्ग सुरंग ऐसा जोगवा मागेला ऐसा जोगवा मागेला ऐसा जोगवा मागुनी देवीला जोगवा मागुनी देवीला नवच महाद्वारी फेरीला महाद्वारी फेरीला एक बने हा जनार्दनी देखिला जनार्दन देखिला मरणाचा फेरा चुकविला मरणाचा फेरा चुकविला फेरा चुकविला मरणाचा फेरा चुकविला जोगवा मागेला जोगवा मागेला जोगवा मागेला चारुनी माल निघालीला हाती बोधाचा डेला विहरीला बोधाचा डेला विहरीला रहित वारी शिकलेला रहित वारी शिकलेला रहित वारी शिकलेला रहित वारी शिकलेला जोगवा मागेला जोगवा मागेला शंकर उमाई यांनी हे बघा इथं यज्ञ केलेलं हे बघा आई साहेब बसल्यात ना ह्या गळ्यात आंबाबाईचं लेणं लिहिलेलं आई आता हे यज्ञकुंड इथं यज्ञकुंड म्हणा पूर्वी ब्रह्मयाचे स्थान येथे तप केले गहन महादेव येऊनी आपण याशी प्रसन्न झाले. पुण्य पावन संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा वर्ष 11वे. आज आपण 5व्या दिवसाच्या मुक्कामाला जिथे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली, जिथे महादेव येऊन त्यांना प्रसन्न झाले, हे फार पवित्र स्थान. ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायची ठरली तर सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने पहिलं गाव निर्माण केलं ते हे सासवड परिसर. हा सगळा परिसर ब्रह्मदेवाने ब्रह्माज अनंत ऋषींची शते महातीर्थे व्रते दैवते ब्रह्मा झाला निर्मिते ते हे स्थळ रे सोपाना. पूर्वी निर्गुण निर्विकार ब्रह्म होतं. निर्गुण निर्विकार ब्रह्माने मग मायेचा संग केला आणि मग ईश्वर भाव प्राप्त झाला. मग एकोहम बहुश्याम प्रजा येय हे जे उपनिषदांमध्ये वर्णन आहे. तर मग परब्रह्माला मी एकटा आहे हे अनेक व्हावं असं त्या परब्रह्माला वाटलं आणि मग सृष्टी निर्माण करत असताना भगवंताने संवत्सर जे आहेत 60 त्या 60 संवत्सराचा उगमच इथून झालेला आहे. तर याला संवत्सर ह्या परिसराला जे अनेक नाव आहे त्याला पहिलं नाव आहे संवत्सर. पण ही भगवंताने ब्रह्मदेवाने इथूनच सृष्टीचा उगम केलेला आहे.
हे सृष्टीचं आद्य गाव म्हटलेलं आहे. पूर्वी ब्रह्मदेव वेडा होता. पूर्वी विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एक होता असं वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि मग मज ईश्वर आते ओळखे आणि सृष्टी करू न शके. आणि मग त्या तप 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 असं त्याने त्याच्या मुखातून काही शब्द बाहेर पडले आणि त्याने इथं ब्रह्म याने तप केले. इथं ब्रह्मपुरी बनविले. तेथे नांदे जीवलग ओझा सोपानदेव आत्मा माझा. ब्रह्मदेवाने तप केलं म्हणून ह्या भागाला ब्रह्मपुरी सुद्धा म्हणतात. पूर्वी ब्रह्म याचे स्थान येथे तप केले गणे जे मागे नाही बघा. आणि महादेव येऊन आपण अशी प्रसन्न झाली. बाजूला व्हा थोडंसं, तर थोडं बाजूला व्हा. हे महादेवाचं जे स्थान आहे इथे महादेवाने ब्रह्मदेवाने तिथं तप केलं आणि मग महादेव आले, त्यांना प्रसन्न झाले. आणि मग प्रसन्न झाल्यावर मग ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली. असं हे सुरू झालं. थोडा प्रसंग असा झाला की मग कृतयुग झालं, त्रेतायुग संपलं आणि द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये पांडवांना वनवास पत्करावा लागला. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठवीत. मग पांडव वनवासात असताना पांडव इकडे आले. या परिसरात आले असता नेमकी पितृतिथी आली, म्हणजे पितरपाठ आला. पितरपाठ आल्यावर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितरजेव घालण्याची पूर्वापार प्रथा आहे. आणि ते नेमकी इथं खाली गाव आहे. पांडव त्या गावात आले म्हणून त्या गावाचं नाव पडलं पांडेश्वर. काय आपल्याला 2-3 दिवसांनी पांडेश्वरला जायचंय. पांडेश्वरला गेले. पण आता ह्या भागात पूर्वापार अवर्षण आहे. काय अवर्षण म्हणजे पाऊस खूप कमी पडतो आणि दुष्काळी भाग आहे. जवळजवळ पितर पाठापर्यंत पाऊसच नव्हता. मग पाणी नाही, काही नाही, सगळं दुष्काळी भाग. काय करावं काही कळेना. मग पांडव म्हणजे आपल्याला तर आता इथे पितृतिथी करायची, कसं करायचं, पितृ श्राद्ध कसं करायचं. मग त्यांनी सांगितलं असं करा, इथं ब्राह्मणही कमी, ब्राह्मणही सापडेना आणि पाणी सापडेना. मग भगवंताने सांगितलं असं करा. भेपाची पांडवाला सांगितलं तुम्ही इथं जा ह्या डोंगरावर. याला चतुर्मुखाचा डोंगर म्हणतात. पटारवाडी याला ह्या डोंगराला पटारवाडीचा चतुर्मुखचा डोंगर. इथं चतुर्मुख ब्रह्म याने तप केलेला आहे. आणि चतुर्मुख ब्रह्मदेवाला महादेव प्रसन्न झाले म्हणून ह्या महादेवाला भक्ताचं नाव पडलेलं आहे चतुर्मुख. चतुर्मुखेश्वर म्हणतात त्याला. जो महादेव आहे त्याला चतुर्मुखेश्वर म्हणतात. आणि मग ब्रह्मदेव इथं साधना करत होते. भगवंताने सांगितलं ते ब्रह्मदेव ब्राह्मण आहे, त्याला घेऊन या आणि त्याच्या कमंडलं जे पाणी ते पाणी बी घेऊन या, म्हणजे आपलं वर्ष श्राद्ध होईल. 5 पांडव इथं आले. ब्रह्मदेवाने 2 सेवक ठेवले होते. ब्रह्मदेव इथं बसले होते, ध्यानस्थ बसले होते. त्या 2 सेवकांना सांगून ठेवलं होतं की कोणी जरी आलं तरी मला उठवायचं नाही. 5 पांडव आले. 5 पांडव आले. 5 पांडवांनी सांगितलं ब्रह्मदेवाला उठवा. ते 2 सेवकांनी काय ऐकलं नाही. आकर्षण भीमाने त्यांना गदेचा धाक दाखवला. 2 सेवक गप्प बसतात. मग ब्रह्मदेवाला हलवलं पण ब्रह्मदेवाची काय समाधी भग्न होईना. आता हे भगवान हे डोंगराळ परिसराने पाहिला. म्हणजे कमंडलातलं गार पाणी, ते गार पाणी ब्रह्मदेवाच्या डोक्यावर ओतलं भीमाने. आणि मग भीमाने ते गार पाणी ओतलं. ब्रह्मदेव खळबळून जागे झाले. आणि मग ब्रह्मदेव जागे झाल्यावर पांडवाच्या लक्षात आलं याचा आपण तप भंग केले, हा आपल्याला शाप देईल. मग 5 पांडव इथं 5 ठिकाणी लपले. 3 पांडव इथं समोर लपले. म्हणजे 3 आता आपण पाहिले 3 कुंड आहेत. एका कुंडातून एका कुंडात जाता येतं, एका कुंडातून एका कुंडात जाता येतं. पुढे 3 लपले आणि मागं 2 लपले. तर तिथे मागं 2 कुंड आहेत. तुम्ही निवांत झोपा. पहिलं ब्रह्मदेव उठलं. माझ्या अंगावर कोणी पाणी ओतलं, माझं कोणी तपभंग केलं ते बाकी कोणी असो. 2 सेवक ठेवले हे काय कामाचे. सेवकांना सांगितलं का रे तुम्ही कसं काय ध्यान द्या. कोण आलं त्यांनी माझी निद्राभंग केला, जा तुम्हाला शाप देतो, तुम्ही झाडावरून पडा. आणि मग ते 2 सेवक वृक्ष झाले. हे बघा समोरचं एक वटवृक्ष आहे आणि पाठीमागे एक वटवृक्ष आहे. ह्या वटवृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे, हजारो वर्षाचं यांना आयुष्य असतं माझं वटवृक्षांना. पण या 2 वटवृक्षाला प्रारंभी नाही, कारण यांचा मूळ DNA हा वृक्ष नाही, हे माणसं येतात, सेवेकरी येतात. म्हणून यांना फांदी नाही. आता मागचा वटवृक्ष जुना झाला, त्याला एक नवीन वृक्ष फुटला, त्याला परत वडच फुटला, पण प्रारंभीतून नाही फुटला. हे विशेष. आतापर्यंत वडाची उत्पत्ती कशातून होती, प्रारंभीतून होते. ह्या 2 वडाला इथं कोणी डोकं चाला
तिथे काय आंबाट चिमट आहे, ते आंबाट चिमट तिथे सोडून इथं काही डोकं चालू शकत नाही कोणाचं. तिथे दोन्ही वड ते दोघांना शाप दिला. कोणी माझा तप भंग केलं त्या घटनेची साक्ष देणार हे 2 वड आहे. कोणी तप भंग केलं मग त्या पांडवांच्या मागे ब्रह्मदेव लागला. मग पांडव ह्या खाली दरीत उतरले आणि ह्या दरीतून पळायला लागले. आता ती कमंडलू संस्कृत मध्ये त्याला कर म्हणतात. आणि करा जायते इथे करजा, मूळ नाव करजा, अपभ्रष्ट झालं करा. आणि मग ते त्या ह्या दरीतून पळायला लागले. जसे पांडव पुढे जातील तसं ते कमंडलूचं पाणी त्यांच्या मागं निघालं. ब्रह्मदेवाने स्वागा आवारला आणि ब्रह्मदेव त्यांना शाप द्यायला निघाला. माझे कोणी तप भंग केलं, पांडव ब्रह्मदेव माग. ब्रह्मदेव जवळ आला आणि शाप देणार. पांडवांनी काय करत माग बेल पान टाकायची. बेलाची पानं टाकली का तिथे एक शिवलिंग उभं राहायचं. पांडव पुढे निघून जायचे, माग लिंग निघायचं. आता पांडवांनी ब्रह्मदेवाच्या मध्ये लिंग, ब्रह्मदेवाला काय करावं लागायचं, ते लिंगाची पूजा केल्याशिवाय पुढे जाता येत नसायचं. ब्रह्मदेवाने शिवलिंगाची पूजा करायची. परत पळत पांडवाच्या जवळ गेले. पांडवांजवळ ब्रह्मदेव आला का बेल टाकायचा, परत शिवलिंग उभं राहायचं. असे इथं करेचा उगम आहे. पांडेश्वर पर्यंत 20 का 22 शिवलिंग आहेत. खूप आहेत, कोणी 24 कोणी 22 असं गावगावी शिवलिंग, खूप शिवलिंग आहेत. पांडवांनी स्थापन केलेले आणि ब्रह्मदेवानी पूजी दिली. हे विशेष. हे आपलं साधं होतं मध्यंतरी करेची प्रदक्षिणा करायची, पण आता हे व्यापामुळं होईना ते. आणि मग असं बेल टाकत अखेर शेवट बेल सरला म्हणून गावाचं नाव पडलं बेलसर. आपल्या बेलसरला जायचंय बरं का. आपली ही प्रदक्षिणा बेलसरला जाते. तिथपर्यंत आपल्याला पांडेश्वरला सुद्धा जायचे. खूप मोठं आहे पांडेश्वर पाण्याचा. फार वेळ झाला बा, पांडव काय आहे ना. मग कुंतीने भगवंताला विचार, भगवंता अरे ब्राह्मण आणायला गेले तर पाणी आणायला गेले, पुढे काशीला गेले का काय ब्राह्मण आणायला, पाणी आणायला काय पुढे गंगेला गेले का. म्हणजे त्या 5 पांडवांचे म्हणजे आता सहदेव तरी लहान, धर्मराज तर कुठेतरी धर्म करीत बसला असं भीमा अडतांडे. म्हणजे अर्जुन तर शान आहे ना, अर्जुन तरी अजून कसा आला नाही. भगवंताने बघा अर्जुन जवळ आलाय म्हणून गावाचं नाव पडलं जवळ अर्जुन. आपल्याला त्या जवळ अर्जुनला सुद्धा जायचंय. ही प्रदक्षिणा तिथं जाते. आणि मग पांडव आले, मग पाणी आलं करेला. मग ह्या भागात करा ही वरदाई ठरली. आले ब्रह्मदेव तापल्या खाली आणि शाप देणार. मग भगवंतांनी शांत केलं, ले गरम डोकं ठेवू नका, तुम्ही सगळ्याला धरून चाला, सगळ्याला एकत्र घ्या. आता तुम्हाला मुख्य केले, बाकीच्याला मी पदरात घ्या असो. आणि मग ब्रह्मदेवाला बसवलं आणि पांडवांचं सर्व पितृतिथी साजरी करून घेतली. असा हा चतुर्मुख आणि पांडेश्वर असा करेचा हा सगळा भाग आहे. इथं करा उगम झाली. पूर्वी ब्रह्मया ते स्थानी तप केले गहन. सासवडचं महात्म्य सांगत असताना 33 कोटी देवस्थळी, तिथं 33 कोटी देव राहिले. पश्चिमे पूर्व वैसका मंडळ. हे बघा सासवड पूर्वेला आहे आणि हे पश्चिमेला आहे. बघा पश्चिमे इकडंच आहे, पश्चिमे पूर्व वैसका मंडळ. तप तपिन्नले चंद्रमौळी ये इंद्रकिळ पर्वती. इथं महादेवानी, आपण जिथं आलो इथं पहिलं महादेवाने सुद्धा तप केलेलं, नंतर ब्रह्मदेवाने केलेलं आहे. आणि मग तप तपिन्नले चंद्रमौळी ये इंद्रकिळ पर्वती. याला मानदेश म्हणतात. काय म्हणतात? आज जुने लोक ह्या भागातली भाजी जर सासवडला गेली तर मग जुने लोक म्हणायचे अरे मानदेशची भाजी आली. काय आली? मानदेशची भाजी. आणि म्हणून मग वर्णनच असं आहे, तप तपिन्नले चंद्रमौळी ये इंद्रकिळ पर्वती. द्रोणात नाही तिथे एक प्रमाणे बघा, मानदेशी येथोनी पूर्वा भागे पंढरी. सासवड पासून पूर्वा भागे पंढरी. पश्चिमे ब्रह्मा शंकर निर्धारी. हे बघा इथं ब्रह्मदेव म्हणजे चतुर्मुख ब्रह्मदेवानी इथं साधना केली. आणि चतुर्मुख ब्रह्मदेवाची साधना पण महादेव. तसं तर खरं इथं पहिलं ब्रह्मदेवाच्या अगोदर महादेवाने तप केलेलं. आणि महादेवाने जिथं तप केलं तिथं ब्रह्मदेवाने केलं आणि त्यात महादेवाची पूजा केली. तो वाडा खाल्ला महादेव आहे ना, तो जुना महादेव. मग इकडं हे स्थापन झालं. आणि मग येथून पूर्वा भागे पंढरी, पश्चिमे ब्रह्मा शंकर निर्धारी. हे प्रमाण सगळी इथं येतं. अवतार करे पाठारी, मानदेशी महादेव. ते हेच महादेव, हेच मानदेशचे महादेव. ह्या सगळ्या पट्ट्याला मानदेश म्हणतात. बरेच जण या प्रमाणात अर्थ मानदेशी महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरचा महादेव, पण सासवड आणि मानदेशचा महादेव याच्यात खूप अंतर आहे असं. आणि म्हणून पश्चिमे पूर्व वैसका मंडळी तप तपिन्नले चंद्रमौळी ये इंद्रकिळ पर्वती.
आणि मग येथून पूर्वा भागे पंढरी, पश्चिमे ब्रह्माशंकर निधान, पश्चिमे अवतार करे पाठारीन, पश्चिमे मानदेशी मान. सासवडच्या पश्चिमेला मानदेश हाच आहे, सासवडच्या पश्चिमेला तो मानदेश सापडत नाही असं. म्हणून हा मानदेशी महादेव असे खूप पवित्र स्थान आहे. ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, शक्ती लागल्यावर मग मारुती राय रातोरात गेले वल्ली आणायला. इकडं पश्चिम, इकडं पूर्व आहे ना, इकडं उत्तर आहे का, मग उत्तर आणि इकडं दक्षिण. तर मग दक्षिणेत लंका आहे, दक्षिणेतून उत्तरेत गेले. मग पहिलं सुषेण वैद्याला विचारलं की ते वल्ली ओळखायच्या कशा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तिथं जाता तर त्या हिमालयातून द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे, द्रोणागिरी आणि चंद्रगिरी असे दोन पर्वत आहेत, त्याला द्रोणाचळ आणि चंद्राचळ म्हणतात. ह्या दोन पर्वतावरल्या वल्ल्या घेऊन यायच्या. म्हणजे मग ते पर्वत हे त्याच पर्वताला त्या वल्ली ओळखायच्या कशा. म्हणजे त्या वल्ली रात्री चमकतात. आणि मग मारुतीराय गेल्यावर मारुतीरायला पाहिलं की त्या वल्ली गुप्त झाल्या. गुप्त झाल्यावर मग त्यांनी चमकायचं बंद केलं. मारुतीरायने हात जोडला. मग तुमचं जे मृत्यू लोकात तुम्हाला पाठवलंय ते रोग्याच्या म्हणजे रोगराई दूर करण्यासाठी पाठवले. अनेका धर्माला ग्लानी आली आणि त्या ग्लानीला घालवण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया लढतात. आणि त्या लक्ष्मण भैयाला जर शक्ती लागली तर तुम्ही सहकार्य केलं पाहिजे, तुम्ही प्रगट झाल्या पाहिजे. सगळ्याला हात जोडला त्यावर वल्ली परत प्रगट झाली. मारुतीरायने प्रार्थना केली, प्रगट झाल्या. आता कोणत्या न्यायच्या. आता ते मारुतीराय हुशारच नाही. डॉक्टर लोकांचं कसं राहतंय, गोळ्या आणल्या, इंजेक्शन राहिलं आणि ती सलाईन नाही सांगितलं होतं आणि ते अमुक गोळी का नाही आणली, तमुकच का झालं. ते मारुतीराय असं बुद्धिमत्ता वरिष्ठ त्याने ते डोंगरच उचलला. आता तुम्हाला कोणती वल्ली वाटून पाजायची पाजा म्हणजे परत हे आणली, ती राहिली, हे आणली, असं काहीतरी होय. थोडं पुढं घ्या त्याला धीरे. आणि मग महादेवाने मारुतीरायने तो द्रोणगिरी उचलला आणि उत्तरेतून ते दक्षिणेला निघाले. आणि मग द्रोणाचळ, चंद्राचळ, हनुमंती अनिला विशाळ, त्याच्या शाखा अधोवळ म्हणून त्यात ते काही ढेकळं पडले. आणि हा सगळा इंद्रनीळ पर्वत आहे महाराज. तिथं पूर्वी पुरंदर आणि पुरंदर म्हणजे इंद्र, वज्र हस्त पुरंदर हा असं वरती प्रभाकरात वर्णन आलेलं आहे. ज्याच्या हातात वज्र आहे असा पुरंदर इंद्र. इंद्राने तप केलं पुरंदर, तो पुरंदरचा डोंगर आहे ना तिथं. आणि पुरंदरच्या डोंगराच्या पुढं एक छोटा डोंगर आता तो इथून नाही दिसायचा, त्याला इंद्रनीळ पर्वत म्हणतात. तिथं सूर्यमुखी, तिथं काय आहे सूर्यमुखी, तिथं सूर्याचं मंदिर आहे. खरं गेलं पाहिजे पाहायला सूर्यमुखी. तुम्हाला एक आणखी एक वैशिष्ट्य हा, त्यातल्या काही ढेकळं इथं पडले, मग खूप वल्ली तयार झाल्या, औषधी वल्ली. मग कोणी म्हणालो का रामायणात तर असं वर्णन आहे की त्या वल्ली चमकत होते, मग ह्या वल्ली चमकतात. हो, येथे वल्ली सुवर्णकार, समाधीच्या अभंगात त्या हे सासवडचंच वर्णन आहे. येथे वल्ली सुवर्णकार, गुप्त असती त्या निर्धार, रात्री समय दीप्ताकार जनाशी दिसते. आपले आमच्या तरड्या शिंदवण्याचे बनकर बा, कोंडलिक बा बनकर, ते म्हणजे एक दिवस मी सोपान देवाच्या रावळातून रात्री उठलो 2:30-3 वाजता जागराला आणि बाहेर पाहिलं वरून माडीतून तो सगळा पुरंदरचा डोंगर चमचम चमचम चमकत होता. जो भाग्यवान मनुष्य त्याला दिसतो. मग एक दिवस गिरमे भाऊ म्हणजे मला एकदा पहाट पाठव, तो सगळा डोंगर चमकताना दिसला, पण मी कोणाला सांगितलं नाही. पण त्यांनी इथं सांगितलं 1-2-3 वर्षापूर्वी. ते भाग्यवानाला दिसतात तर तुम्ही सगळे भाग्यवान आहे, तुम्हाला दिसेल ना असो. तर मग असा तो डोंगर आहे पुरंदर डोंगर. आणखीन एक महत्व असं आहे की तिथं सूर्यमुख आहे याच्यावर इंद्रनीळ पर्वतावर पुरंदरच्या पुढचा. आणि तिथं खाली नारायणेश्वर आहे. तर इंद्रकीळ पर्वतरूप याशी साक्ष नारायण स्वरूप म्हणजे तो नारायणपूरचा नारायणेश्वर. दत्ताच्या शेजारीच मंदिर आहे. ते काय झालंय वा सगळ्या खाली झाडच वाढा, दत्तामुळे ते नारायणेश्वर दाबून गेला पा. खरं नारायणेश्वर तिथं खाली ना अशी ही बघा, तिथून वाट जावा या पाहे, पाताळ विवरी देहे शेष फली जोशी, तिथून पाताळात जायला वाटे. हे समाधीच्या अभंगाचे तुम्ही आजोबाई तिथे पुजाऱ्याला दाखवा, पुजारी लगेच दाखवल्या तिथे खाली पुजारी बघा, शिवलिंगाच्या जवळच खाली पुजारी खाली पाताळात. मी नारायणपूरला गेलो का तिथे दर्शनाला तिथंच जातो. नारायणपूरला गेलो का नाही गेलो तर तेवढ्यासाठीच जातो दर्शनाला. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की याचे दक्षिणद्वारा हे जे सासवड आहे, सासवडच्या दक्षिणेला त्याचे का नारायणपूर, मग याचे दक्षिणद्वारा. आणि तिथं गोकर्ण महाबळेश्वरा, पाताळद्वारा पूजा ईश्वरा,
बेल निगती अद्यापी असं आहे. तिथं वर सूर्यमुखावर जे कुंड आहे तिथं जर वज्रगडवर आहे बहुतेक वज्रगडवर आपले ते राऊत बाबा ते सांगत असतात आपले राऊत बाबा आहेत तर ते राऊत बाबाला तुम्ही बसा त्या वज्रगडवर एक कुंड आहे त्या कुंडात जर बेलाची पानं टाकली तर ती बेलाची पानं थेट गोकर्ण महाबळेश्वराला असं याचेरी दक्षिण द्वारा गोकर्ण महाबळेश्वरा पाताळद्वारा पूजा ईश्वरा बेल निगती अद्यापी. मला हेच सांगायचं की ही जी प्रमाण आहेत गेली 800 वर्ष आपण गातो. मग कधीतरी सेना महाराजांनी ही प्रदक्षिणा केली ह्या चारी भावंडांनी केली नाथ महाराजांनी केली. मध्यंतरी आदरणीय नारायण महाराज गोसावी म्हणून होते संस्थांचे त्यांनी 1-2 वर्ष केली पण नंतर त्यांना कोणी सहकार्य केलं नाही. आणि मग आम्ही आळंदीची प्रदक्षिणा 2012 साली सुरू आणि आपण सोपानदेवाच्या मंदिरात आलो की ते प्रमाण आम्हाला खटकायचं हिची करिता पंचक्रोशी चुके जन्म मरण 84. आपण ही पंचक्रोशी प्रदक्षिणा केलीच पाहिजे असं प्रमाण आणि मग आम्ही ठरवलं करायची आणि मग पहिल्या वर्षी आम्हाला झाली अशी तशी नंतर मग लोक खूप सहकार्य करायला लागले तर अद्याप 11 वर्ष झाले. लॉकडाऊन मध्ये फक्त 1 वर्ष बंद पडले 2020 झाली होती 19 झाली 21 झाली 21 नाही झाली पण 22 मात्र झाली. 22 महाराष्ट्रात पहिली दिंडी कोणाची निघाली असेल तर सासवड प्रदक्षिणेची निघाली महाराष्ट्रात पहिली दिंडी निघाली कोरोनात. मग झालं सुरू झालं मग तेव्हापासून माझं चालू आहे. आपण खूप भाग्याचे आहोत की जिथं ब्रह्मदेवाने तप केलंय जिथं महादेवाने तप केलं हे 2 वड या महादेवाला नाव ब्रह्मदेवामुळे पडलं चतुर्मुख महादेव आणि या पवित्र ठिकाणी येतो आपण. ही सगळी मंडळी आपल्याला सहकार्य करतात. खूप खूप धन्यवाद.
निवृत्त नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव देवाचे चरण तिथे झाले आदिता तिथे झाले आदिता देवाचे चरण तिथे झाले आज काय पिकनिकला चालले काय? विठ्ठल मनोवेधिला माझा जडमुढ उद्धरी रे सकळा जीवानी हो देश जनता
अर्थ तुकाराम स्वामी सद्गुरु रामार्थ तुकाराम राधे राधे पाषाण पांडे तुकोबानी अभंग रक्षिणे अर्थ तुकाराम किता तुलनी श्री रामेश्वरे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वासुदेव हरी. इकडं मुक्कामाला थांबायचं, शेजारची वाली याच्यात थांब. हा, रामकृष्ण. पिकनिकला नाही चालली. तुका मान तूती खेळ बोही थाई हसला तो देई दिया मरणावा अनाथ जीवा ऐसी चराचर ऐसी चराचरी भावरी अगा एवढारा अगा विश्वंभरा रखमाईच्यावर पांडुरंगा बोला अगा सर्वोत्तम अगा मे भगवंतु सावंता या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज सासवड पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष 11वे. आज आपण 8व्या दिवसाच्या मुक्कामाला भगवान फुलेश्वराला भेटायला निघालेलो आहोत. फुलेश्वराचं काय महात्म्य आहे. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये 2 चरण फुलेश्वरासाठी आलेले, ते आपण आता तिथे गेल्यावर पाहूच. आज आपण इथं भगवान महादेवाच्या पत्नी पार्वती माता त्यांच्या मंदिरात आलो आहोत. हे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे की एकदा गंगा गौरी दोघी भांडवीन संध्याशी झालेले वन आहे. महादेव भगवान महादेवाचं
आणि पार्वतीचं भांडण झालं. आता एक मोठ्याचं भांडण देवळात घंटाने संसारात तांता चालायचा. भांडण झालं तर मग आईसाहेब रुसल्या, कोमजल्या आणि इथं येऊन बसल्या. म्हणून त्यांचं नाव पडलं कोमजाय, कोमजल्या. आणि रुस जाताना म्हणजे तुझं तोंड पाहणार नाही, तुम्ही इथून ये ना भुलेश्वर पहा. भुलेश्वर दिसतच नाही, भुलेश्वराचा डोंगर दिसत नाही, काय नाही काय नाही, मंदिर दिसत नाही, कळस सुद्धा दिसत नाही. आईसाहेबीचा रुसून बसल्या. अखेर शेवट किती काही झालं तरी दंपत्य हो कलह परिणामे न किंचन. नवरा बायकोचं जरी भांडण झालं तर त्याचा परिणाम काही होत नाही असं धर्मशास्त्र सांगतं. आजा युद्धम ऋषी श्राद्धम प्रभाते मेघडंबरम दंपत्यो हो कलहश्चैवम परिणामे न किंचन. नवरा बायकोच्या भांडणाचा फार काही परिणाम होत नाही. आजा युद्धम, शेळीचं भांडण झालं परिणाम होत नाही. ऋषी श्राद्धम, ऋषीचं श्राद्ध तुम्ही करा नाही तर नका करू, त्यांच्यावर परिणाम काय होत नाही, आपल्यावर मात्र झाल्याशिवाय. प्रभाते मेघडंबरम, सकाळ सकाळ आलेला आभार, त्याचाही काही परिणाम होत नाही. दंपत्यो हो कलहश्चैव, नवरा बायकोचं भांडण झालं त्याच्यात काही फार परिणाम होत नाही. अखेर शेवट महादेवाचं आणि पार्वतीचं परत मनोमिलन झालं. देव आईसाहेब भेटायला आले. म्हणून हे उपस्थान आहे ते मुख्य स्थान आहे. तिथं आईसाहेब बसलेले आहेत. आपली दरवर्षी सोपानदेव सासवड पंचकोशी प्रदक्षिणा आपण भगवान भुलेश्वराला भेटायला जात असताना इथे येतो. असा इथला इतिहास ही स्वयंभू देवस्थानी आपण सर्व मंडळी आलात, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सगळ्या महाराष्ट्राला विनंती, आपण एक दिवस हे दैवत पाहण्यासाठी या सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणेत सहभागी व्हा. रामकृष्ण. त्या भागात तुम्ही समाजा घेतल्या त्या भागाला आपोआप परमार्थाचं मार्गदर्शन होईल. आणि मग ही सगळी मंडळी ज्ञानोबरायला समाधी देण्यासाठी आळंदीला आली. ज्ञानदेवा दिलेली समाधी, ज्ञानोबरायला समाधी दिल्यावर मग ही सगळी मंडळी उठली आणि कोंढणपूरला जाऊन राहील. त्रिवर्गी म्हणितले जाता जाता हरी आम्हा कोंढणपुरी आज्ञा द्यावी. इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपान देवा आणि तोवरी करू सेवा जगदंबेची. ही सगळी मंडळी तिथं राहिली. साधारण मार्गशीर्ष शुद्ध दशमी भोजनी, मार्गशीर्ष शुद्ध दशमीपर्यंत आळंदीलाच होती. आणि मार्गशीर्ष शुद्ध दशमी झाली आणि मग एकादशीला द्वादशीला ही सगळी मंडळी याला आली. कुठं? कोंढणपूरला आली. आणि मग सगळा मार्गशीर्ष वद्य पक्ष थांबली. आणि मार्गशीर्षाच्या शेवटी साधारण नवमी दशमीच्या दरम्यान हे मग उड्डाण केले गरुडे, गगनाक्रबिले चंडे, वरी आरुणले प्रचंडे, देवभक्त सगळी ज्ञानदेवावरी अभये. सोपान झाला निर्भय तैसाची निवृत्ती शिवदय, समाधी नेईल हरी पक्षाचे पडतकारे ग्राम टाकले समज. गिरी करे पाठारे शेखरी गरुड उत्तरला. करे पाठार त्याला पठारवाडी म्हणतात बघा. आणि मग गिरी कडे पाठारे शिखरी गरुड उतरला. मग गरुड महाराज पहिले पठारवाडीला म्हणजे चतुर्मुखला उतरले. आणि तिथून ती सगळी मंडळी तिथून करेचा उगम ही सगळी सासवडला आली. आणि सोपान समाधी बैसला सकळ देवी पुष्पवर्षाव केला. जय जय कार्य भोगळ कोंदला वैष्णव गरजती नामघोष. सोपान देवाची समाधी झाली. सोपान देवाची समाधी झाल्यावर सोपान देवाची समाधी आहे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी, शालिवान शके 1218. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपान देवाची समाधी झाली. सोपान देवांची समाधी झाल्यावर मग ही मंडळी आमोश्याला काला झाला तिथला. प्रतिपदेला ही मंडळी बाहेर निघाली. पौष महिना सुरू झाला. कोणता महिना सुरू झाला? शालिवान शके 1218 महिना पौष महिन्यात ही मंडळी निघाली. आणि मग सासवडवरून ही सगळी मंडळी मार्गी चालत आती भक्त आणि हरी आले भुलेश्वरी देवभक्त. या भुलेश्वरला हेच ते भुलेश्वराचं मंदिर. इथं ते भुलेश्वरला आले. भुलेश्वरा लागी पूजा केली सांग भक्त पांडुरंगे 3 रात्री. मग भुलेश्वराची पूजा केली आणि 3 दिवस इथं राहिल्या. भुलेश्वराच्या पूजेचं खूप मोठं महत्व.
हे शिवलिंग उचललं आणि पेढे जर आपण वाटीत पुजाऱ्याला सांगून खाली ठेवले 10 पेढे असतील वर शिवलिंग ठेवून देत आणि आपल्या मनोभावी पूजा करायची. महादेवा तुम्ही आमचा प्रसाद भक्षण करा. 10 पेढ्यातले 5 जातात, 5 राहतात किंवा 3 जातात, 7 8 राहतात, असं 7 राहतात, असं काहीतरी. म्हणजे देव आपला प्रसाद भक्षण करतात. पण दुपारी 12 वाजण्याच्या आत यावं लागत. 12 वाजता पूजा एकदा मांडली का मग मात्र आपल्याला ते प्रसाद ठेवता येत नाही. आणि शुचिरभूत होऊन आपल्या हिंदू संस्कृतीचे नियम धर्म पाळूनच आपल्याला ती पूजा करावी लागते. हे फार प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची जडणघडण कोणी झाली, काय झाली, त्याचा इतिहास खूपच दुर्मिळ आहे. पण मंदिरात जर आपण पाहतो, या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. इकडं सगळा खाली कडा आहे बघा. खालून इकडं आक्रमण होत आहे, तर केलं तर आक्रमण इकडून, म्हणून बुरुंज इकडून बांधलेलं आहे. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य, हे भुलवणारं मंदिर आहे. भुलेश्वर का नाव पडलं, हे भुलच पडत. पहिली इथं आपण मंदिरात शिरलो का बघा, ते 2 दार वर जायला, अशी 2 दार, आणि तिथे एक मारुती गणपती बघा, मारुती. त्याचं 2 परकीयाचं आक्रमण झालं का ते दोन्ही दारं बंद करून टाकायचे. आत माणसं शिरले का ते मारुती दर्शन घेऊनच मागे निघायचे. वर मंदिर आहे, कोणाला माहितीच नाही, म्हणून याचं भुलेश्वर नाव आहे. बोलवतं माणसाला, वर मंदिरात नाही. दोन्ही दारं एकदा परकीयाचं आक्रमण झालं कळालं का ते दोन्ही दारं बंद करून टाकायचे. वर जाताच येत नसेल कोणाला, आणि मग वर तसं जाताच येत नाही महाराज त्या मंदिरात, असं भुलवतं. मग ते जर दारातून वर गेले तुम्ही, तर सगळ्यात पहिलं उजव्या हाताला मोठं कासव लागतं, पाहिलं तुम्ही, एक पाशाने कासव. आणि मग नंदीच्या वर सगळ्या मूर्ती आता वेगळ्या. नंदीराजाने अशी मान इकडे केलेली आहे. इकडून किरणोत्सव झाला का महादेवावर 2 वर्षातून 2 दिवस किरणोत्सव होतो. मग आपण मंदिरात गाभाऱ्यात जायचं, दर्शन घ्यायचं. हे खोलणारं शिवलिंग आहे, ते उचललं जातं, बसवलं जातं, असं शिवलिंग आहे. आत महादेव स्वयंभू आहे. मग मंदिरातून दर्शन बाहेर करून आता उजव्या हाताला चाललो. मग आपण मंदिराला उजवी प्रदक्षिणा घालता असताना उजव्या शिल्पात द्रौपदी स्वयंवर आहे, नाही सीता स्वयंवर आहे. उजव्या हाताला गेले का सीता स्वयंवर आहे. आणि मग सगळ्या मातृका, सप्तमातृका, श्रीरूपात गणपती आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की शैव उपासना आहे, वैष्णव उपासना आहे, शाक्त उपासना आहे. आपल्याला जे 5 उपासना सांगितलेल्या आहेत धर्मशास्त्रामध्ये, शैव उपासना, आपण 5 प्रकारचे गाणपत्य उपासक, गाणपत्य, शैव, वैष्णव, शाक्त म्हणजे देवीची उपासना, आणि सौर सूर्याची उपासना, हे 5 प्रकारची उपासना आपल्याला सांगितली. आपण सूर्याची उपासना केलीच पाहिजे, गणपतीची उपासना केलीच पाहिजे, देवीची उपासना केलीच पाहिजे, विष्णूची उपासना केली पाहिजे. महादेवाच्या अशा 5 उपासना जीवाला अधिकार भेदाने सांगितलेल्या नाही. 5ही उपासना तुम्हाला या मंदिरात दिसून येतील. महादेवा आपण गेलो पाठीमागं शेषशाही भगवान विष्णू आहेत, वैष्णव उपासना आहे. भगवान महादेव स्वतः शैव उपासना आहे. गणपतीच्या मूर्त्या आहेत म्हणजे गाणपत्य उपासक आहे. शक्तीचे रूप आहेत म्हणून शाक्त उपासना आहे. सूर्याची काहीतरी तिथं शिल्प आहेत म्हणून असं आहे. मग उजव्या हाताने गेले मंदिरात, उजव्या हाताने गेले तर राम आहे. आणि मग आले का इकडं, मग इकडं लगेच महाभारतात सगळा प्रसंग 9व्या दिवसापासून तो पुढचं सगळं युद्ध आलेलं आहे. त्याच्यात असं खूप सुंदर आहे. वर समुद्र मंथन आहे, चरित्र आहे. काय झालं, ज्यावेळेस परकीयाची आक्रमण झाली, जी परकीय मंडळी होती यांना फक्त विध्वंस करायचं कळत होतं. ती मंदिरं का फोडली बरं त्यांनी? त्याचं कारण हा इतिहास पाहून परत कोणी हिंदू धर्माचा उपासक जन्माला येऊ नये. हिंदू धर्म महाराज वर्षानुवर्ष, दशकानुदशकं, शतकानुशतक जीवनातले खर्च करून ह्या मंदिरं बांधलेली. आणि अशी ही दुर्मिळ मंदिरं बांधली. आणि ज्यांनी किती घाम गाळला असेल, किती कारागीर मेले असतील दगड उचलताना, पायाबंदी करताना, कसली सुविधा नसताना इथं. आणि मग तरीही त्या कलाकारांच्या कलेला दाद द्यायला पाहिजे होती. निदान यांना राज्य करायचं होतं तर ठीक होतं, पण मंदिराची फोडतोड करायला नको होती. पण हिंदू धर्म समूळ बुडवायचा याच उद्देशाने ही मंडळी आली होती. असो किती बुडवला तरी काय बुडू शकत नाही, कारण हे सनातन आहे. सनातन आहे. आज जगात कुठेही उत्खनन केलं तर ते हिंदू धर्माचे काहीतरी अवशेष सापडतात. असं हे प्राचीन मंदिर आहे. आणि मग इथं ज्ञानोबरायला समाधी दिल्यावर, सोपानदेवाला समाधी दिल्यावर पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई
आणि सगळे संत इथं 3 मुक्काम करते झाले. भुलेश्वरा लागी पूजा केली सांग, भक्त पांडुरंगी 3 रात्री इथं 3 मुक्काम केले. मग पूर्वी आपला इथं मुक्कामच होता. आपली ते 3 इथं मुक्कामी थांबायची. पूर्वी मुक्कामी थांबायची, पण नंतर मग नायगावकराचा आग्रह की मुक्कामाला खाली या. पहिल्यांदा आम्ही मुक्कामचं माळशिरसलाच केला. नंतर मग 2 मुक्काम इथं केली आणि मग बाकीचे मुक्काम मग आता माळशिरसला, मग कधी मावडीला, असं बदलत गेलो. आता रुटीन बसल्यामुळे मग इथं दुपार, संध्याकाळी नायगाव शिदोबाच्या दर्शनाने असा इतिहास आहे. असो, रामकृष्ण हरी. सर्वांना खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखोना द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्यावेळेस पांडव वनवासात होते, त्यावेळेस पांडव इथं आले होते, म्हणून ह्या गावाचं नाव काय पडलंय? पांडेश्वर. याचा इतिहास असा आहे, पूर्वी हे बघा इथं महाबली भीमाचं मंदिर आहे, हे बघा सहदेव, हे बघा युधिष्ठिर, असं धर्मराज, असे पांडव इथं आलेले येतात. करा नदी इथं खाली बघा. आपण रात्री जिथं मुक्काम केला त्या सिद्धेश्वराला इथून रोज पाणी न्यावं लागतं पूजा करायला, तर त्याची पूजा होती. हा नियम आहे. मग इथून पाणी नेतो, ऊन असो, पाऊस असो, हिवाळा असो, नियमच इथलं पाणी न्यावं लागत. प्रसंग असा झाला की पांडव इथं वनवासात असताना पांडवांचं पितृतिथी आहे, पितरपाठ आला असेल, काही आला असेल, आणि मग इथं ह्या भागात पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी. यंदाच लाडकी बहीण योजनेसारखा आगाव हप्ता आला. पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी, आभ्र छायेचा प्रदेश म्हणतात त्याला. आणि मग पांडव इथं असताना ब्राह्मण नाही पितृतिथी करायला आणि पाणी नाही, काय करावं? भगवंताने सांगितलं, पठारवाडीवर आपण जिथं गेलो चतुर्मुखला, तिथं चतुर्मुख ब्रह्मदेव तपश्चर्या करतात. तर ब्रह्मदेवाच्या जो कमंडलू आहे त्या कमंडलूमध्ये 108 तीर्थ आहेत. किती? 108 तीर्थाचं पाणी. तेवढं पाणी बी घेऊन या आणि ब्राह्मण म्हणून त्याला घेऊन या. हे सगळी पांडव मंडळी तिथं गेली
तिथे गेल्यावर त्या 2 सेवकांनी त्यांना अडवलं. ते सांगितलं की ब्रह्मदेव बसलेत, त्यांना समाधीस्थ बसलेत, ध्यानस्थ बसलेत, त्यांचं काय ध्यान भग्न करू नका. आता भीम आडदांडच गडी, भीमाने त्यांना हलवलं, त्या दोघांचं ऐकलं नाही. ते काही ब्रह्मदेव काही उठेना म्हणल्यावर ते कमंडलूत 108 तीर्थांचं पाणी होतं. ह्या भागात गार वारस होतं. तो भागात गार पाणी दिलं ओतून त्या ब्रह्मदेवाच्या अंगावरती. ब्रह्मदेव गारबडलं ना, गारबडल्यावर त्यांचे ध्यान भग्न झालं. कोणी माझं ध्यान भग्न केलं त्यांना शाप देत. मग ते पांडव तिथे लपले. बघा तिथे पाठीमागं 2 हे येतं कुंड, पुढं 3 कुंड आहेत. मागच्या 2 कुंडात 2 पांडव आणि पुढच्या 3 कुंडात 3 पांडव लपले. ब्रह्मदेव उठले का पहिला सेवेकरी 2 होते. अरे म्हणजे कोणी पाणी होतं म्हणजे ते 5 माणसं होते, कोणीतरी काही ओळख नाही पाळख नाही म्हणजे त्यांनी दिलं पाणी होतं. तुम्ही कशाला कामाला ठेवलेत म्हणजे? हा, बिगर टाळवाजी तर चालता. मग त्या दोघांना शाप दिला, जा तुम्ही वटवृक्ष व्हा. तर तिथं 2 वड आहेत, पाहिले तुम्ही 2 वटवृक्ष आहेत. त्या वडांना पारंबी नाही. हा वैशिष्ट्य आहे तिथल्या वडांचं. कारण पारंबी का नाही? कारण त्यांचा मूळ DNA झाड नाही, मूळ माणसं होती सेवेकरी. दोघांना शाप दिला आणि मग ब्रह्मदेवाचं ते कमंडल होतं. 108 तीर्थाचं पाणी फळालं, पाणी लवणलं. म्हणून 88 तीर्थाचा मेळा नामे करावा वेल्ला. नामदेव आपलं सेना महाराजांचा हा भाग आहे. 88 एका करेचं स्नान केलं का 108 तीर्थाचं स्नान केलं तर पुण्य लागतं. कारण 88 तीर्थाचा मेळा नामे करावाई वेल्ला, तिला करावाई म्हणतात. आणि मग ते करायचं पाणी जसे पांडव पुढं पळायला लागले तशी ती करायचं पाणी त्यांच्या वाटी बघा पळायला लागलं. त्या ब्रह्मदेवाने पाहिले हेच ते 5 जण दिसतात म्हणजे. मग यांना शाप द्यायला ब्रह्मदेव त्यांच्या मागं पळाला. ब्रह्मदेव शाप द्यायला जवळ आला का पांडव काय करायचे, बेलाची पानं मागं टाकायची. ते पुढं पळायचे, मागं बेल टाकायचे. बेल टाकलं तिथे शिवलिंग उभं राहायचं. बेल टाकलं का शिवलिंग. आता ते ब्रह्मदेव आणि पांडवाच्या मध्ये शिवलिंग राहायचं. पांडव पुढं जायचे, त्याच्यामुळे शिवलिंगाची पूजा करायची गरजच नाही. तर मग ब्रह्मदेवाला पूजा करता केल्याशिवाय आहे ना. म्हणून कहेच्या काठावर जेवढी शिवलिंग आहेत ही सगळी पांडव स्थापित आहेत आणि ब्रह्मदेवाने पूजित आहे. खूप वेळ झाला ते येईना. बेल अखेर शेवट तो बेल सरला म्हणून गावाचं नाव पडलं बेलसर. आता आपल्याला तिथं उद्या जायचंय. आजचा मुक्काम झाला का आपल्याला सकाळी बेलसरला बेलेश्वराचं मंदिर तिथं जायचंय आपल्याला उद्या. खूप खूप इतिहास महाराज या पंचक्रोशीला. मग कुंती म्हणली हे 5 पांडव पाठवलेत. नकुल सहदेव तरी म्हणले लहान येत. धर्मराज भीम आडदांडे म्हणते. म्हणजे अर्जुन तर शान आहे, त्याने तरी लवकर यायचं. आलाय का नाही अजून अर्जुन? मग भगवंत उभे राहिले. म्हणले भगवंत म्हणले जवळ आलाय अर्जुन. म्हणून आता आपल्याला पुढचं जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे जवळ अर्जुन. तिथं जायचं. तिथं खूप प्राचीन शिवलिंग आहे. तिथं हे सगळे करेच्या काठावरली शिवलिंग आहेत मा. आणि मग हे सगळी मंडळी इथं आली. आल्यावर ब्रह्मदेव तडकाफडकी आलं. इथं आल्यावर ब्रह्मदेव शाप देणार. मग भगवंताने शांत केलं. बामणाने लय डोकं ताणू नाही, लय कोणा मागे येडी लावू नाही म्हणलं. शांत करा, शांत करा. आणि मग त्यालाच बसवला बाबा राहायचं तूच मुख्य बाबा. आणि मग त्याच्याच हातून पांडवांच्या वडिलांचं इथं पितृ तर्पण झालं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जे गयेला काशीला जाता ना त्यापेक्षा इथं जर पिंडदान केलं वाडवडीला तर शतपट फळ आहे मला. कारण इथं पांडवांनी येऊन पिंडदान केलेलं आहे. म्हणून इथल्या पंचकृषीच्या मंडळीला तरी कुठं बाहेर जायची परवानगी नाही. त्यांनी इथंच पिंडदान केलं पाहिजे. व ज्या व्यक्तीचं इथं पिंडदान होईल त्याला मुक्तीच आहे. खरं तरी पण काय झालं, ह्या सगळ्या इतिहासाला ह्या भागात जुने कीर्तनकारच नाही, अशी जागृती दिली नाही. हे कीर्तनकाराने सांगितलं तर लोकांच्या डोक्यात बसलं. खरं इथे एखादी मोठी वारकरी शिक्षण संस्था पाहिजे होती माहिती. पण आता गावकरी त्याचा विचार करतील पुढे चलू. आता खूप विकास झालाय मंदिराचा. सगळे पांडवांची इथं. आता तुम्ही जर आत गेले ना, असं मोठं शिवलिंग कवळीत बसत नाही. पहिलं खूप उंच होतं, ते वर जाताच येत नव्हतं पूजेला. मग खालून भरीत आले. खरंच पाहण्यासारखे. असा हा पांडवांचा इतिहास आहे. खूप मोठं हे पितृतीर्थ आहे. जसे मातृगाया पितृगाया तसं हे मातृपितृगाया एकत्रच मानली पाहिजेत. खूप मोठं पुण्यवान तीर्थ आहे. खूप प्राचीन आहे. खूप मोठा ठेवा आहे. भगवंताला सगळ्या महाराष्ट्राला विनंती या रूपाने की सगळ्या महाराष्ट्राने इथं पिंडदानाला यावं. या महापांडेश्वराचं दर्शन घ्यावं. ही पांडवांची भूमी.
भगवंताचे पाय लागलेले आहेत, करामाईचा काठे आणि स्वयंभू शिवालय आहे. हे सगळे पांडव स्थापित शिवालय आहे. असं पुण्य पावन आणि मग आपण इथे येतो. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आपण आधी अभंग घेऊ आणि मग
माई कुठे तो सरकारी टाळा आमच्या पोराला मसाला ऐका ना पोराला मसाला ऐका ना मसाला ऐका ना पोराला बाबा आता हे देवेंद्रला शिरस्तावन ऐका हो या इकडे दर्शनाला या बस बस मोडक पास मोडक दादा इकडे या चला पळा त्याच्या मागे ना पटकावाने पळा मध्ये घुसायचं नाही जमलेले म्हातारे जमले हा आता आहे तिथे उभे राहा आता टाळकरी मंडळी पळतील तुकाराम महाराजांची पालखी जायची बरं का इथे एक वाटात समाधी लागली उजव्या हाताला तर जाताना उजव्या हाताला ती एका वारकऱ्याची समाधी त्याने वारी करता करता ती आठवल्या नाही बघा खूप जुनी समाधी ही ह्या वाटेने पूर्वी तुकाराम महाराज जायचे आणि इथं मुक्काम राहायचा तुकाराम महाराजांचा म्हणजे हे ते पुण्य उभा राहिलं त्या काळात ज्यांनी वारकऱ्याला जीव घातला असेल वारकऱ्याची सेवा केली असेल तुकोबराची सेवा केली असेल ते पुण्य आज तुम्हाला 5-50 वर्षातून पुन्हा फळाला आलं आणि सोपान देवाच्या पालखी इथं आली पादुका हातात
सगळे वारकरी येतात, सर्वांना धन्यवाद. वारकऱ्याला विनंती आहे, ज्ञान मंदिर आहे काय आहे? हा, म्हणून उगं घालील लोटांगण आणि मोकळं पटांगण. तर हा कुठेही बसायचं, इथं मागं स्वच्छतागृह आहे त्याचा वापर करायचा. यानंतर किती वाजले दाखवा, 6 वाजलेत. 7 ते 8 एक तासभर राहुल महाराज चोरमले यांची कीर्तन सेवा होईल आणि संध्याकाळी मुक्काम आपल्याला इथं करायचा आहे. परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. ग्रामस्थांना धन्यवाद. उद्या कृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. पाहते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवाशी आठवते. पांडव वनवासात असताना आपण काल पांडेश्वरचा इतिहास पाहिला. तर पांडेश्वरला ज्या वेळेस त्यांचं मोठा यज्ञ होता, त्यात पितृतिथी होती आणि त्या यज्ञाला पितृतिथीला जे पाणी लागत होतं आणि जो ब्राह्मण लागत होता, या भागात ब्राह्मणाचं त्या काळात दुर्भिक्ष, पाण्याचं दुर्भिक्ष. आणि मग ही सगळी भगवंताने सांगितलं पांडवांना की तुम्ही चतुर्मुखला जा आणि तिथून ब्रह्मदेवाच्या कमंडलूत 108 तीर्थ करा, तर ते घेऊन या आणि ब्रह्मदेवाला घेऊन या. हा सगळा इतिहास आपण काल पाहिला. आणि मग तिथून ब्रह्मदेवाच्या अंगावर ते पाणी ओतलं आणि ती करा नदी तिथून उगम पावली. जसे पांडव पुढे जायचे तशी करा यायची. हे बघा इथं डाव्या हाताला करा आहे. आवाज येतोय का पाण्याचा? हो. आणि मग करा नदी आहे आणि मग पांडव पुढे जायचे आणि मागं बेल टाकायची, मागं शिवलिंग उभं राहायचं. आणि ब्रह्मदेव शाप द्यायला जवळ आले की शिवलिंगाची पूजा करत बसायची आणि पांडव बरेच पुढे जायचे. तोपर्यंत ब्रह्मदेव पूजा आवरून लगेच परत पळत चालायची. परत पांडवाच्या जवळ आले का पांडव मागं बेल टाकायची. असे इथून तिथून कऱ्हाईच्या काठावर पांडवांनी स्थापिलेले आणि ब्रह्मदेवाने पूजिलेले शिवलिंग. अखेर शेवट पांडवांच्या जवळचा बेल सरला म्हणून गावाचं नाव पडलं बेलसर. आणि हे तिथं शेवटचं शिवलिंग आहे बघा, हे बेलसर. आणि मग हे बेलसरचा भगवंत महादेव. आणि आज आपण इथं आलो आहोत. हे आदर्श गाव बेलसर आहे. छत्रपती शिवाजी महाराज बेलसरला फाजलखानाची छावणी होती. त्यावेळेस पुरंदरवरून येऊन इथे मोठी घनघोर लढाई झालेली आहे. मोठा इतिहास या गावाला, ऐतिहासिक गाव आहे. आणि मग गेले 11 वर्षापासून आपली पंचक्रोशी प्रदक्षिणा चालते. तर गेले 2-3 वर्षापासून आपण या बेलेश्वराच्या दर्शनाला येतो. आपण सगळ्या महाराष्ट्राने याचा बोध घ्यावा आणि दरवर्षी या पंचक्रोशी प्रदक्षिणेला सहभागी होऊन आपण याचा लाभ घ्यावा. हेच ते बेलसर गाव प्राचीन शिवालय. जरा याचा आता जीर्णोद्धार होणार आहे. भावी काळात त्याचा चांगला जीर्णोद्धार होऊन भाविकांच्या नजरेत हे देव देव नाम परम पावन. सोपान देव नाम परम पावन. आणि उत्तम जप